मिथुन राशीसाठी हा महिना मध्यम स्वरूपाची फळे देणारा असा जाणार आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्याकडून चांगलीच कमाई होईल ह्या महिन्यामध्ये। सोबतच तुमची आर्थिक स्थितीही उत्तम असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल। कसलीच चिंता तुम्हाला असणार नाही। एक आर्थिक बाबीत तरी तुम्ही निश्चिंत असणार आहात। कौटुंबिक जीवनामध्ये थोडेसे चढ उतार पाहायला मिळतील। घरामध्ये काही धार्मिक कार्य पण घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एक घरामधील वातावरण पूर्ण वेगळं बदलून जाईल। घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि घरामध्ये कार्य आहे म्हटले की पाहुण्यांची रेलचेल असणार आहे। काही मंडळी येतील, नातेवाईक मंडळी येतील आणि त्यामुळे तुम्हालाही खूप ताजतवानं असं वाटेल। घरामध्ये एक आनंद, सगळीकडे आनंदी वातावरण पसरल्याचे तुम्हाला दिसून येईल। परंतु वैवाहिक जीवनामध्ये काही ताणतणावांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, कारण दोघांमध्ये काही कारणामुळे किंवा एखाद्या छोट्याशा मतावरून पण मतभेद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यापैकी कोणी एकावर आबोलाही धरेल आणि नातेसंबंध बिघडायला लागेल। थोडासा नात्यामध्ये ताण तुम्हाला जाणवेल। तर थोडंसं इथे तुम्ही स्वतः एक पुढाकार घ्यावा आणि जे काही असेल अबोला ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, किंवा जर काही मतभेद झालेले असतील तर ते एकमेकांशी बोलून तुम्ही पूर्णपणे मिटवा। एकमेकांना अबोला किंवा न बोलून प्रश्न सुटत नसतात। जर तुम्ही परदेशामध्ये जाण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात किंवा कोणत्याही कारणासाठी तुम्ही जाण्याचा विचारात असाल तर तुम्हाला नक्कीच संधी मिळू शकते, परंतु त्यामध्ये काही अडचणी पण येऊ शकतात। म्हणजेच एखादं जर तुम्हाला परदेशामध्ये जायचं असेल तर ती जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तर इथे थोडंसं आधीपासूनच काळजी घेतलेली तुम्ही बरी पडणार आहे। कौटुंबिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हा महिना तुम्हाला मध्यम परिणाम देणारा असा असणार आहे। सोबतच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतील। म्हणजे तुम्ही एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला एक आजमावून पाहणार असाल किंवा एक वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला काहीतरी स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, मग ते क्षेत्र तुमच्या आवडीचं असू शकतं, तर त्यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी नवीन वेगळी मार्गे खुले होतील। तिथेही तुम्ही स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करू शकता किंवा स्वतःला सिद्ध करू शकता। नक्कीच तुम्ही हे काही जर तुमच्या मनामध्ये असेल असे काही करण्याचे तर नक्कीच करू शकता। तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे परिणाम घडतील। एखादं कार्य जर तुमचं बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं होतं, ते कुठेही अजिबात पुढे जात नव्हतं, तर तेही कार्य पार पडेल आणि तेही तुमच्या मित्रमंडळींच्या मदतीने पूर्ण होईल। बऱ्याच दिवसांपासून तुमचं एखादं कार्यामध्येच अडकलेलं होतं किंवा त्याला काही एक आशाच उरलेली नव्हती, ते संपलंच आहे असं तुम्हाला वाटत होतं, तर इथे तुमचा मित्र किंवा मित्रमंडळी धावून येतील आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतील। पूर्ण कार्य होईल ते होईलच, परंतु त्यामधून जे काही लाभ मिळेल तेही अगदी तुमच्या मनापेक्षाही जास्त किंवा तुम्ही ठरविल्यापेक्षा जास्त तुम्हाला लाभ मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल। घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल, कारण घरामध्ये धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य घडतील आणि त्यामुळे घरामध्ये सगळीकडे एक आनंदी वातावरण असेल। तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादे सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे ह्या महिन्यामध्ये। सोबतच संतानाकडून एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते। त्यांच्या फ्युचरबद्दल म्हणा, भविष्याबद्दल म्हणा किंवा करिअर संबंधित एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर खूप प्रेम वाढीस लागेल। त्यांच्याबद्दल अभिमानाची भावना तुमच्यामध्ये येईल आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला एक प्रकारची मनशांती पण मिळेल। ह्या महिन्यामध्ये धनलाभाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळून जाईल। म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पैसा गुंतवाल किंवा तुम्ही पूर्वी कुठे जर पैसे गुंतवलेले होते तर त्यामधून तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकतील आणि त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी पूर्णपणे संतुष्टी देणारा असा असणार आहे। सोबतच म्हटल्याप्रमाणे तुमच्या संतानाबद्दल आनंदी वार्ता तर तुम्हाला समजतीलच आणि त्यामुळे तुमच्या जे काही समाजामधील मान सन्मान आहे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तुम्हालाही त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटेल। नातेसंबंधांमधील प्रेम एकोपा वाढीस लागेल। एकमेकांना तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे समजूनही घेण्यामध्ये सक्षम राहाल। जर वैवाहिक जीवन पाहिलं तर ह्या महिन्यामध्ये खूपच चांगलं असणार आहे। एकमेकांना वेळ द्या,
घ्याल, थोडंसं एकमेकांना समजून घ्याल. महिन्याच्या शेवटी थोडासा त्रास होणार आहे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, परंतु महिन्याच्या शेवटी सगळं काही सुरळीत होईल, सगळं काही अगदी पहिल्यासारखं होईल. उलट पहिल्यापेक्षाही जास्त प्रेम वाढेल, एकमेकांना जास्त विश्वासामध्ये तुम्ही घ्याल, पहिल्यापेक्षा जास्त तुम्ही महत्त्व द्याल. जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांचे विवाह जुळण्याची दाट शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे, आणि तेही तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबरच. आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असालच, आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जे काही तुमच्या विवाहासाठी प्रयत्न करत होतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फळ मिळाल्यामुळेही तुम्ही खूप आनंदी राहाल. तरी याची पूर्णपणे तुम्ही एक आनंद घेण्याचा प्रयत्न करा. सोबतच स्वास्थ्य संबंधात जर पाहिलं तर महिन्याचा शेवट तुम्हाला थोडंसं काळजीने भरलेला असणार आहे, त्यामुळे महिन्याच्या शेवटी स्वास्थ्यासंबंधी भरपूर अशी काळजी घ्या. सोबतच एखाद्या कार्यक्रमालाही अचानकपणे भेट द्याल, तिथे गेल्यावरही काही नवीन ओळख्या होतील, काही नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील, आणि महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे जर तुम्ही पूर्वी कुठे पैसे गुंतविलेले होते तर त्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात धनलाभ मिळेल, आणि आर्थिक बचत करण्यामध्येही तुम्ही ह्या महिन्यामध्ये सक्षम राहाल. जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे. महिन्याचा मध्य थोडंसं विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. उरलेला जो काळ आहे तो अनुकूल आहे, तुमच्या प्रेमामध्ये वाढ होईलच, परंतु मध्यामध्ये थोडीशी काळजी घ्या, विश्वासामध्ये वाढ करा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये त्यांच्या लाभामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल. सोबतच प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही प्रगती कराल. व्यवसायानिमित्त एखाद्या ठिकाणी यात्राही करू शकता. भरपूर आनंदी आणि लाभप्रद हा असा महिना जाणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये चांगलेच परिणाम पाहायला मिळतील, मग ती प्रसिद्धी असो, आर्थिक लाभ असो, किंवा व्यवसायाशी निगडीत कोणतेही एखादी काम असो, तर तुम्हाला तिथे चांगलेच परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही व्यवसायाचा विस्तारही कराल. जर परदेशामध्ये एखादी नवीन शाखा उघडण्याच्या तुम्ही विचारात असाल, किंवा जर तुम्ही तसे प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. एखादी नवीन शाखा तुम्ही उघडू शकता आणि तिथूनही तुम्हाला चांगलेच लाभ मिळतील. एकंदरीतच पाहता भरपूर तुम्ही एक परिणाम तुम्हाला मिळू शकतात व्यवसायामध्ये. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी भरपूर अनुकूल अशी ही वेळ जाणार आहे, किंवा परिस्थिती अनुकूल राहणार आहे. तुम्हाला जर एखादं काम मिळालेलं असेल तर तिथेही तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये, एखादी नवीन जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला मदत करतील. तुम्हाला त्यांचे प्रत्येक गोष्टींमध्ये समर्थन मिळेल, सपोर्ट मिळेल, आणि एखादे टार्गेट तुम्ही वेळेवर पूर्ण करण्याची तुमच्यावर जबाबदारी पडेल. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही ती जबाबदारी अगदी निर्विघ्नपणे पार पाडाल, व्यवस्थित पार पाडाल, वेळेवर पार कराल, त्याला पूर्ण कराल अगदी वेळेवर. आणि काही काळासाठी तुम्हाला कुटुंबापासून पण दूर जावे लागू शकते नोकरीच्या ठिकाणी. म्हणजे समजा एखादं तुम्हाला ट्रेनिंग म्हणा, किंवा एखादं प्रोजेक्टसाठी, किंवा कोणत्याही नोकरीनिमित्त काही काळासाठी तुम्हाला फक्त कुटुंबापासून वेगळे जाऊ शकते, पण यामधूनही तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. आता थोडासा त्रास होईल, परंतु तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे. तरी तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तरुण वर्गाला मात्र हा महिना करिअरमध्ये उत्तम परिणाम देणारा असा असणार आहे. तुम्ही कोणतेही कार्य कराल उत्तम रीतीने, उत्तम प्रतीने कराल, आणि त्याचे परिणामही तुम्हाला चांगलेच मिळतील. नवीन नोकरी जर तुम्ही शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला अगदी मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल. करिअरला जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर नक्कीच तुमच्या करिअरला सुरुवात होईल. नोकरीच्या निमित्ताने म्हणा, किंवा व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा, किंवा वेगळं काहीतरी तुम्हाला वेगळ्या क्षेत्रामध्ये करायचं असेल तर तिथेही तुम्ही ॲटलिस्ट एक सुरुवात तरी करू शकतात, आणि त्याचे तुम्हाला चांगलेच परिणाम मिळून जातील. महिला वर्गाला मात्र हा महिना अगदी हर्ष उल्हासाने भरलेला असणार आहे. घरामध्ये नक्कीच तुम्हाला कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. तरी तब्येतीची काळजी घ्या. एखाद्या प्रवासाला किंवा देवदर्शनाला पण जाण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत म्हणा किंवा मैत्रिणींसोबत म्हणा, तुम्ही नक्कीच प्रवास करू शकता. खूप दिवसांनी जुन्या मैत्रिणी भेटतील. भरपूर वेळ तुम्ही एकमेकांसोबत घालवाल. ज्या कोणी लघु उद्योजिका आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळतील. त्यांनी जसं काही टार्गेट ठेवलेलं आहे, जे काही त्यांनी एक आर्थिक लाभ ठरवलेले होते, अगदी त्याप्रमाणे तुम्हाला लाभ मिळून जातील. जे कोणी व्यवसाय करत असतील, छोटा व्यवसाय असेल तर त्यांनी, लघु उद्योजिका असतील तर त्यांनी अजून विस्तार
करावयाच्या तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. तुमच्या व्यवसायाला प्रगती मिळण्याची शक्यता आहे, तुमच्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचं जे नावलौकिक आहे ते पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढेल. तरी तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या, स्वतःला सिद्ध करून दाखवा. जर तुम्ही लेखिका असाल तर नक्कीच तुमच्या लेखनाला ह्या महिन्यामध्ये प्रसिद्धी मिळणार आहे किंवा ॲटलिस्ट तुम्हाला एक उत्तेजना, प्रेरणा मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही अजून वेगळं काही लिखाणाच्या स्वरूपातून म्हणा, तुम्ही नक्कीच काहीतरी एक प्रयोग कराल तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना भरपूर नवीन आव्हानांनी भरलेला असा असणार आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील, तुम्हाला त्यांचा सामना करावा लागू शकतो. महिन्याची सुरुवात थोडीशी चांगली असणार आहे. शिक्षणामध्ये उत्तम आणि पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळतीलच. तरीही प्रयत्न करणे थांबवू नका. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना ठरविल्यापेक्षा जास्त चांगले परिणाम पाहायला मिळतील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे विषय नक्कीच मिळू शकतील, कारण त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात बऱ्याच दिवसांपासून. तर तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला मनाप्रमाणे ॲडमिशन मिळून जाईल. सगळं काही मनासारखे घडू शकेल. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूप आनंदी, खूप छान असा असणार आहे. अगदी मनाप्रमाणे असा असणार आहे. फक्त महत्त्वाचं म्हणजे एकच आहे की आहाराकडे लक्ष द्या. बाहेरचे थोडंसं अरबट चरबट खाणं टाळा, नाही तर तुम्हाला अपचनाचे त्रास संभवतात, पोटाचे विकार संभवतात. बाकी आरोग्य उत्तम असणार आहे. फक्त ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. अचानकपणे तुमचे मित्रमंडळी तुम्हाला गाठ पडतील तर मित्रपरिवारासोबत कुठेतरी तुम्ही पिकनिकलाही जाऊ शकता किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी तुम्ही देवदर्शनालाही जाऊ शकता. तरी याचा तुम्ही पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करा. पण हे सर्व करत असतानाच आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेणं मात्र विसरू नका. एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला मध्यम स्वरूपाची फळे देणारा आलेला आहे. हरकत नाही, काही चांगली फळे, काही वाईट फळे अशी असणार आहेत. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. अजून एक सांगायचं राहून गेलं आणि ते म्हणजे तुम्हाला जर अजून काही नवीन ज्योतिषाबद्दल, ज्योतिष या विषयावर काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील, ज्योतिषाबद्दलच्या काही अडचणी असतील, कुंडलीबाबत काही अडचणी असतील तर मला तुम्ही नक्कीच विचारू शकता. मला तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल, मी पुरवलेली ही माहिती तुम्हाला जर छान वाटत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. नक्कीच अजून काही नवनवीन माहिती मी पुरवण्याचा प्रयत्न करीन. फक्त साथ अशीच राहू द्या. धन्यवाद.